यंदा श्रावणामध्ये आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. 12 ऑगस्टला ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर एक अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं, या दिवशी उपवास केला तर 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं, इतकं या व्रताचं महत्व आहे. मग अशी कुठली गोष्ट आहे जी या अंगारकी संकष्टी चतुर्थीला नक्की करायला हवी, ज्याने तुमची मनोकामना पूर्ती होऊ शकते आणि विघ्नहर्त्याच्या कृपेने कुटुंबातली सगळी संकट दूर होऊन कुटुंबात सुख समृद्धी येऊ शकते? चला जाणून घेऊया. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. मंगळ हा भारद्वाज ऋषींचा पुत्र होता. भारद्वाज ऋषींनी ज्या ठिकाणी संतान गणेश व्रत आणि उग्र तपश्चर्या केली होती ते स्थान नर्मदा नदीचा काठ होतं. याच ठिकाणी मंगळाने एक भव्य दशभुजा म्हणजे 10 हातांच्या गणपतीची स्थापना करून मंदिर उभारलं. या गणपतीला मंगलमूर्ती असं नाव दिलं. गणपतीच्या आशीर्वादाने मंगलमूर्तीची स्थापना करणारा तो मंगळ किंवा मंगळ असं नाव या भौमाला पडलं आणि आगीसारखा रंगाने लाल असणाऱ्या मंगळाला अंगारक असंही नाव मिळालं. अंगारक या नावावरूनच गणपतीच्या आशीर्वादाने अंगारकी चतुर्थी या व्रताची सुरुवात झाली आणि हे नाव मंगळाची आठवण करून देतं. म्हणून तर पत्रिकेत मंगळ दोष असल्यास अंगारकी चतुर्थीचं व्रत करायला